आता या झुरळांना नवं खाद्य मिळालं असं आम्ही का म्हणतोय? कारण कंगना रनौत या भाजपच्या खासदारांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं आताच्या तरुण मंडळींना म्हणजेच या जेनझींना गटर छाप असं जनरेशन गटर असा उल्लेख करत त्यांनी याबाबतची पोस्ट केली आहे। आता आधीच देशाच्या तरुणांना भारताच्या सरन्यायाधीशांनी एका टिप्पणीमध्ये झुरळ म्हणून दिलं तर देशात कॉकरोच जनता पार्टी नावानं एक वादळ तयार झालं। असं वादळ तयार झालं की सरकारला 12 वर्षात जे कधी नाही करावं लागलं ते करण्याची वेळ आली। म्हणजेच 12 वर्षात पहिल्यांदा कोण्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला। आता या तरुणांना गटर छाप म्हटल्यानं काय नवं वादळ जन्माला येऊ शकतं का? कंगना नेमकं तिच्या पोस्टमध्ये काय म्हणाल्या आणि त्यांच्या अशा विधानामागे त्यांनी काय कारण दिलं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे। याच आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी आंदोलन करणाऱ्या काही तरुण तरुणींना टीका करत असताना असं म्हटलं, आजच्या जेनझी पिढीला जनरेशन गटर असा त्यांनी उल्लेख केला। इतकंच नाही, त्यांनी असा आशय मांडला की आजची काही तरुण पिढी अभ्यासापेक्षा सोशल मीडिया प्रसिद्धीमध्ये जास्त रस घेते, जबाबदारीपेक्षा अधिकारांची भाषा करते आणि आंदोलनाच्या नावाखाली अश्लील, असभ्य आणि गलिच्छ भाषा वापरते। त्यांच्या म्हणण्यानुसार ही टीका संपूर्ण तरुण पिढीवर नव्हती, तर आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या भाषेवर आणि वर्तनावर होती। म्हणजेच त्यांच्या मते जनरेशन गटर हा शब्द त्या आंदोलनातील काही वर्तनासाठी वापरला गेला। पण इथे सुरू होतो खरा वाद, कारण जेव्हा तुम्ही जनरेशन गटर असा शब्द वापरता तेव्हा तो फक्त काही आंदोलनकर्त्यांपुरताच मर्यादित राहतो का, की संपूर्ण जेनझी पिढीला त्यातून लक्ष केलं गेल्याची भावना निर्माण होऊ शकते? आणि हा प्रश्न काही छोटा नाहीये, कारण आज भारतामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या 35 वर्षांखाली आहे। म्हणजे देशाचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही या तरुणांच्या हातात आहे। इथेच आठवते काही दिवसांपूर्वीची दुसरी घटना, तुम्हालाही आठवत असेल। देशात काही दिवसांपूर्वी झुरळ या एका शब्दावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता। देशाच्या सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीचा अर्थ लावत सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी हा हॅशटॅग ट्रेंड झाला। मीम्स आले, मोर्चे निघाले, विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आणि वातावरण एवढं तापलं की केंद्र सरकारवरही राजकीय दबाव वाढल्याचं दिसलं। यानंतरच्या घडामोडींमध्ये सरकारला कठीण राजकीय निर्णय घ्यावे लागले। म्हणून आता प्रश्न असा आहे, जर झुरळ या एका शब्दाने इतका मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण होऊ शकतो, तर जनरेशन गटर या शब्दाकडे देशातील लाखो तरुण कशा नजरेनं पाहतील? तो एक फक्त शब्द आहे की एका पिढीवर लावलेला शिक्का आहे? शब्दांना खूप ताकद असते बरं, आणि जेव्हा ते शब्द एका सामान्य व्यक्तीकडून नाही तर देशाच्या संसदेत बसणाऱ्या खासदाराकडून येतात ना, तेव्हा त्याचं वजन अनेक पटीनं वाढतं। जर एखादी अभिनेत्री म्हणून त्यांनी वैयक्तिक मत व्यक्त केलं असतं तर तो वेगळा विषय झाला असता, पण आज कंगना भारतीय संसदेच्या सदस्य आहेत। म्हणजे त्या फक्त स्वतःचं प्रतिनिधित्व करत नाही आहेत, तर लाखो मतदारांचं प्रतिनिधित्व करतात। लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा असते की तो टीका करेल पण लेबल लावणार नाही, कारण लोकशाहीमध्ये मतभेद स्वीकारले जातात, पण संपूर्ण पिढीचं अवमूल्यन करणारी भाषा नाही, वादाला निमंत्रण देणारी ही भाषा असते। आता दुसरी बाजू ही समजून घेऊया। कंगना समर्थक इथे आता म्हणतील त्यांनी चुकीच्या वर्तनावर टीका केली आहे। हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावता येत नाही, कारण जर आंदोलनाच्या नावाखाली खरंच अश्लील भाषा वापरली गेली असेल, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असेल किंवा हिंसक प्रकार झाले असतील तर त्यावर टीका होणं स्वाभाविक आहे। पण टीका व्यक्तींच्या वर्तनावर असावी, संपूर्ण पिढीवर नाही। कारण जेनझी म्हणजे कोण? तो IIT मध्ये संशोधन करणारा विद्यार्थी आहे, शेतकऱ्याचा मुलगाही आहे, स्टार्टअप सुरू करणारा एक तरुणही आहे, सीमेवर भरती होण्यासाठी तयारी करणारा युवकही आहे आणि UPSC साठी दिवस रात्र अभ्यास करणारी मुलंही त्यात आहेत। मग अशा लाखो तरुणांना एका शब्दात जनरेशन गटर म्हणणं न्याय्य ठरतं का? राजकारणामध्ये कधी कधी एखादं भाषण विसरलं जातं, पण एक शब्द हा इतिहासात नोंदला जातो। चहावाला, पप्पू, तुकडे तुकडे आणि आता जनरेशन गटर।
म्हणूनच राजकारणामध्ये शब्द वापरताना नेत्यांना सामान्य माणसापेक्षा जास्त जबाबदारी घ्यावी लागते, कारण ते फक्त बोलत नसतात, ते समाजात वातावरण तयार करत असतात. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, जर काही दिवसांपूर्वी एका शब्दावरून देशभर सोशल मीडियावर वाद निर्माण होऊ शकतो, तर जनरेशन गटर हा शब्द जेनझीच्या स्वाभिमानाचा प्रश्न बनू शकतो का, की हा वाद सोशल मीडिया पुरताच मर्यादित राहील? जर जेनझीनं हे मनावर घेतलं तर पुढे काय होऊ शकतं? आता एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. आता आपण जे बोलणार आहोत ते घडलेलं नाही असं समजा, तर हे एक विश्लेषण आहे. म्हणजे काय, जर देशातील तरुणांनी म्हणजेच जनरेशन गटर ही टिप्पणी जर या तरुणांनी स्वतःचा अपमान म्हणून घेतली तर पुढे काय होऊ शकतं? चला एक एक करून मी तुम्हाला शक्यता काही आहेत त्या सांगतो. पहिली शक्यता काय होऊ शकतं, सोशल मीडियावर संताप. आजची जेनझी रस्त्यावर उतरण्याआधी सोशल मीडियावर उतरते. एखादा हॅशटॅग, एक व्हिडिओ, एक मीम आणि काही तासात लाखो लोकांपर्यंत विषय पोहोचतो. मग हॅशटॅग जनरेशन गटर किंवा हॅशटॅग रिस्पेक्ट जेनझी असे हॅशटॅग ट्रेंड होऊ शकतात. अशा काळामध्ये राजकीय संकटाची सुरुवात अनेकदा संसदेत नाही तर मोबाईलच्या स्क्रीनवर होते. दुसरी शक्यता मी सांगतो तुम्हाला, विद्यार्थी संघटना आक्रमक होऊ शकतात. जर विद्यार्थी संघटनांना वाटलं की हा संपूर्ण तरुण पिढीचा अपमान आहे, तर देशभर निवेदनं, प्रदर्शनं, निषेध मोर्चे किंवा मग कंगना रनौत यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरू शकते. असं वातावरण निर्माण होऊ शकतं. आणि विरोधी पक्ष अशा मुद्द्यांना राजकीय स्वरूप देण्याचा एकही चान्स सोडतच नाही, त्यामुळे तेही याचा प्रयत्न करतील. हे भारतीय राजकारणामध्ये काही नवीन नाही. आता तिसरी शक्यता मी तुम्हाला सांगतो, भाजपची अडचण वाढू शकते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कंगना रनौत फक्त अभिनेत्री नाही आहेत, त्या भाजपच्या खासदार आहेत. म्हणून त्यांचं प्रत्येक विधान अनेकदा वैयक्तिक मत म्हणून नाही तर पक्षाशी जोडून पाहिलं जातं. यामुळे विरोधक असा प्रश्न विचारू शकतात की ही फक्त कंगनाची भाषा आहे की भाजपचीही, आणि मग पक्षाला स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं. पण दुसरी बाजूही आहे. यात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. कंगना रनौत यांनाही आहे. त्या आंदोलनावर टीका करू शकतात, विद्यार्थ्यांवरही टीका करू शकतात. पण टीका आणि अपमान यांच्यामध्ये एक अतिशय बारीक रेष असते. जर एखाद्या आंदोलनकर्त्यानं चुकीचं वर्तन केलं तर त्याच्यावर टीका करा, पण संपूर्ण पिढीला जनरेशन गटर म्हणणं हे अनेकांना अन्यायकारक वाटू शकतं. आता एक तुलना करूया. काही दिवसांपूर्वी एका शब्दानं राजकीय वातावरण तापलं, सोशल मीडियावर मोर्चे, आरोप प्रत्यारोप आणि प्रचंड चर्चा झाली. आता पुन्हा एकदा देशातील तरुणांना उद्देशून एक वादग्रस्त शब्द वापरला गेला आहे. प्रश्न तो शब्द बरोबर आहे की चुकीचा आहे यापेक्षा मोठा आहे. प्रश्न असा आहे, देशातील सर्वात मोठ्या लोकसंख्येला म्हणजेच तरुणांना आपण कोणत्या भाषेत संबोधतो? सर्वात मोठा प्रश्न जर आजचा आहे तर तो आहे आजचा तरुण मतदार आहे, करदाता आहे, स्टार्टअप उभारणारा आहे, देशासाठी सैन्यात भरती होत आहे, UPSC, MPSC, ITI, नीट यासाठी दिवस रात्र अभ्यास करतोय, तर त्याला जनरेशन गटर म्हणणं हे एका लोकप्रतिनिधीला शोभतं का? मतभेद असू शकतात, विद्यार्थी आंदोलनाशी असहमती असू शकते, पण लोकशाहीत टीका मुद्द्यांवर केली जाते, संपूर्ण पिढीवर शिक्के मारून नाही. राजकारणात भाषणं विसरली जातात, पण शब्द लक्षात राहतात. कारण एक शब्द मतं बदलू शकतो, एक शब्द राग निर्माण करू शकतो आणि एक शब्द संपूर्ण पिढीला एकत्रही आणू शकतो. म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे, कंगना रनौत बरोबर की चूक हा नाही आहे. खरा प्रश्न हा आहे, देशाचं भविष्य असलेल्या तरुणांशी आपण कोणत्या भाषेत संवाद साधणार आहोत? कारण ज्या पिढीकडून उद्याचा भारत घडणार आहे तिला अपमानित करून नाही तर तिच्याशी संवाद साधूनच जिंकता येतं. तुमचं यावत काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. नमस्कार.